हाय हॅलो नमस्कार कसे सगळे पाय प्रत्येक ब्लॉग बस सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतोय कारण की पायाला इन बिझी विथ हर्स डॉटर, कारण तिच्या डॉटरनी केली सकाळ सकाळ सीसी, त्यामुळे ती सात आमची सकाळ झाली अशीच सकाळ सकाळ झाली. सगळे काम वगैरे पायलचे उरकलेले आहेत, फक्त आता आम्हाला नाश्ता करायचा आहे, पायला पण नाश्ता करायचा आहे. आणि म्हणलं पप्पांचा पण नाश्ता बाकी, म्हणलं सगळे एकत्र नाश्त्याला बसू खाली चल, तोपर्यंत सक्षमी करायला लागली शिशी चिची. तर मग थांबलो जरा वेळ, मला पण मार्केटिंगला वगैरे जायचं आहे आणि त्यानंतर आलेलं मग घरी आरामाचे. तर पाणीने लय वांदे करतात, म्हणजे पाणी लय बचत, जवळ ती गोष्ट आपल्याकडे कोणती नसती ना तेव्हाच त्या गोष्टीची किंमत कळते. मग ते पाणी असो, लाईट असो किंवा कोणती व्यक्ती असो. आजचं मोटिवेशन, रडू नका. आता रडतं ऐकून ऐकून कोणाची आठवण येईल काय नाही पाहिजे. मला आठवण नाही म्हणलं, मी मोटिवेशन बरोबर आहे का म्हणलं, तुला आठवणीचं काय संबंध त्यात. मोटिवेशन म्हणजे कुठली गोष्ट आपल्या आवश्यक नसेल तरच त्या वस्तूची त्या व्यक्तीची आपल्याला किंमत वस्तूची नाही येणार पप्पाला आठवण. कोणाची आठवण यायची, कोणाची पण कोणाची कोण लोकांना माझी आठवण येते, मला कोणाची आठवण नाहीत. टाइम फॉर इन्फॉर्मेशन काय ते समजून घ्या. काय कांड? अरे तुझे कांड सांगितले ना मी, बिचारीने. काय करायचं आता, जाऊन दे. तर कसं होतं आजचं मोटिवेशन, तर आम्ही चालू खाल्लं नाश्ता वगैरे करतो. मी जातो मार्केटिंगला, पायलचं रुटीन डेली जे आहे. हो, आम्ही अशा आमच्या आयुष्यात काही कांड नाही केले काहीच. वी आर व्हेरी कसलं कांड नाही आवडून आले. माझ्या मैत्रिणींनी पण मला काय काय करायचं, माझ्या मैत्रिणी माझ्या ब्लॉग बघत असतील, मग असले प्रत्येक आमचा मित्र होता, आता मित्र नाही राहिला. सगळ्या बायलनी कॉन्टॅक्ट तोडून टाकले माझ्या मैत्रिणी बरं. नुसती करपायची, काळे काळे व्हायची करपून नुसती. अशी मी थांबलो म्हणत नुसती, मग ती ज्वालामुखी बाहेर यायचा तिचा. कुठून यायचं तर तुम्हीच बघा आता तो. बघितलं ना कसं बोलतो पप्पा आपल्या लक्ष्मी. असं बोलतो मला कर पाहिजे. करपायची म्हणजे काय, कुठं व्हायची. होय. आणि आता बघा उलट झालं सगळं, म्हणजे त्या बाबतीत नाही. म्हणजे आता कसं फॅमिली आणि आपण आपलंच, कोण आमच्यात आमचे एवढे कोण मित्र नाहीत आयुष्यात. पायलचे पण माझे पण आधी खूप मित्र होते, खूप माझे तर खूप होते मित्र आणि मैत्रिणी. आता कोणी नाही आमच्या आयुष्यात, असं नाही का. आहेत मित्र असे काही नाही का थोडं तोडल्यात, भेटणं हाय हॅलो पडतो नाही का, बाकी काही नाही. रोहित काय, रोहित आता काय, आता सक्षमी नव्हती तोपर्यंत आमच्यासारखं कॉन्टॅक्ट व्हायचं त्यासोबत. आणि आता सक्षमी झाल्यानंतर आणि मी माझ्या कामात बिझी झाल्यानंतर वेळ नाही पडत मला. तर फ्री होतं ना, तुम्हाला माझी एक वर्ष मी घरीच होतो, त्यामुळे मग सारखं कॉन्टॅक्ट वगैरे व्हायचं. आता काहीच नाही होत कोणाशीच कॉन्टॅक्ट. सक्षमी म्हणजे ते पायल फुल डे बिझी आहे. पायलच्या मैत्रिणीचा फोन आला तरी पायल उचलू शकत नाही. हो, चिडचिड होती तुला. हो, असा विषय, बाकी काही नाही. आणि आता जायचं खाली, तर आम्ही निघालो तर खाली जायला. सक्षमींनी आता सक्षमी तुझा 3 दूध पण पिलंय आणि तुझं पोट पण छान रिकामं झालंय, त्याच्यामुळे तिला आलीच. मग तू आता एक काम कर, आम्ही नाश्ता करते पण तू शिरा बनव, शिरा खालीच खा आणि वरती ये मग, काय नाही काही. तर चल. मी आंघोळ करून सक्षमीचे कपडे धुवून तसेच बाहेर आले, टिकली लावली नाही. प्रतीकला म्हणलं तेवढी टिकली तूच लाव बाबा आता. बरोबर. अशा प्रकारे आमचं पुनर्विवाह झालेला आहे गाईच. लावली बाबा बरोबर. अरे मी बरोबर ठिकाणीच बसणार, कळलं ना. असं इकडं नाही बसू शकत ना मी, या ठिकाणी नाही बसू शकत मी बरोबर नाही बसतो पडलो. पायल त्या टिकलीचं चिकट गेलं रे सगळं सोनं, तू 2 साईडला लावलं ना. ही झोपली तर नाही एवढी शांत. टिकली असली बालिशी नाही, काय टिकली लावती पायल ना. जरा थांब, अशी टिकली लावायची, थांब दाखवतो तुम्हाला. नको सोनू नको, सकाळी असंच करतो हा प्रतीक. अशी टिकली लावायची. हे बघा सरप्राईज. हे बघा
अशी टिकली लावायची कशी आणि परत दुसरीकडे लागली. हा हा इथं बघा ही टिकली बरोबर नाही लागत. हा तरी पण दुसरीकडे लागली. नाही बरोबर आहे. अशी किती छान दिसते. आणि ह्याच्या खाली ही टिकली बरं ठीक लावायची. आहे, आज दिवसभर मी हीच टिकली लावणार. चल, आणि दुसरी राहू दे. हे खाली ही लावायची टिकली. मी सक्षमीला लावते तसं. हा बघ ठीक आहे काय, मी दिवसभर अशीच राहणार. प्रतिमा टिकली लावली. थांब की जरा. चल ना खाली, पप्पा पण लिहायचं. आणि ही टिकली तर लावायची. लावताच येत नाही. हा ठीक आहे, आता मी अशीच जाणार खाली गाईज. आणि पप्पाची रिएक्शन बघू आपण. काय चल. पप्पाचे चल, पप्पाचे रिएक्शन घेते. चल, चल. नाही काय चला. नाही नाही, चल ना असं जाऊ. चल 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 असंच जाऊ खाली. हे बघा. सक्षमी, हे बघ तू ओळखतेस का मला? मी मम्मा आहे. इथं बघ, इथं बघ, मम्मा आहे. मम्मा एकच ठेवली आहे ना. फोन वाजतोय माझा. हा येस चल, ओके. तुला पटकन नाश्ता देते. लुक लाईक तुला पण जायचंय ना. माय बाय. फोन आला. हेलो आ रहा है अभी 15-20 मिनट में आ रहा है. नाश्ता कर रहा है. कितना लाना है डब्बा? ठीक है. एकदम माझा शिरा झालाय बनवून. आणि ते मी आत्ताच डाळ भाताचा कुकर लावला, कारण की म्हणलं की रोज मला उशीर होते ना यायला. येऊन मी 1 वाजता येऊन कुकर लावते, मग माझा स्वयंपाक बनवते. मग म्हणलं लवकरच लावावं, म्हणजे दुपारी फक्त मला भाकरच टाकावं लागेल. म्हणजे वरणाला फोडणी दिली की फक्त भाकर टाकायची आणि अंड्याची पोळी करायची, झालं मग आजचं माझं जेवण. आणि आता मी खाते शिरा मस्त गरमागरम, या खायला. मार्केटिंगला वगैरे जाऊन आलो. सक्षमी झोपली आपली. तर मी होतो तर पायाला खूप त्रास दिला आहे. तरी ते मी नावं काढलेत जे आपल्या सक्षमीच्या बड्डे दिवशी ज्यांनी 10+ कमेंट केलेत त्यांची सगळ्यांची, म्हणजे सगळ्यांची नावं नाही आहेत. ज्यांनी कमेंट केलं त्यांच्याबरोबर मी काउंट केलं आहेत. कुणी किती कमेंट केलं आहेत ते. जर त्यांची 10 कमेंट झालेत त्यांची मी फक्त नावं घेतो. 1 2 3 4 5 एवढ्या कमेंटमध्ये फक्त 5 लोक सिलेक्ट झाले आहेत. 10 कमेंट कंप्लीट केलं त्यांनी. एक नाव आहे हितिशा अग्रवाल. हितिशा अग्रवालने एवढे 10पेक्षा जास्त कमेंट केलं. खूप जास्त कमेंट केलं त्यांनी. थँक्यू ताई, तुम्ही कमेंट केल्याबद्दल. तुम्ही सिलेक्ट झाला आहे. अजून आहे जयश्री किचन म्हणून पण आहे, त्यांनी पण खूप कमेंट केले आहेत. 2 आणि 3 आहे. परत जे लास्ट टाईम जे गिव्हअवेचे विनर होते त्यांनी पण 10 कमेंट कंप्लीट केले आहेत. सांगवी चंचल जाधव म्हणून पण आहे, त्यांनी 8 कमेंट कंप्लीट केले आहेत. पण जाऊन दे, मला 2 कमेंटने कशाला पुढे महाग करायचं. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि ऋतुजा डेडे म्हणून आहे, त्यांनी 10 कमेंट कंप्लीट केलेत. आणि पूनम नाव म्हणून आहे, त्यांनी 10 कमेंट कंप्लीट केलेत. एवढे 5-6 जण आहेत. तुम्ही सिलेक्ट झाले गिव्हअवेसाठी. तर संध्याकाळी आपण मस्तपैकी नेहमीप्रमाणे चिठ्ठी काढू, लकी ड्रॉ काढू. ज्याचं नाव येईल त्याला गिफ्ट देऊ आपण. काय म्हणता? ज्याचं नाव येईल त्याला आपण गिफ्ट देऊ. गिफ्ट काय तुम्हाला माहिती आहे, स्प्रे. आणि सक्षमीच्या बड्डेचा शूट पण आपल्याला परत करायचा आहे. ह्या महिन्याचा 3ऱ्या महिन्याचा तो राहिला आहे, ते पण करून घेऊ. पायल खाली गेली जेवण बनवायला. सक्षमी झोपली आत्ता. तोपर्यंत म्हणलं पायल मी काम करून घेतो थोडंफार. ते लिस्टमध्ये नाव काढलं, मग काढून घेतलं. 5-6 जण सिलेक्ट आहेत, त्यांना आपण देऊन टाकू गिव्हअवेमध्ये. राहिला पुढचाच बड्डे फक्त. सक्षमी तुम्हाला पुढच्या बड्डेमध्ये शेवटची फक्त हाईट दिसणार आहे. अगोदरच्या बड्डेला सक्षमी आणि आपण सगळे समोरासमोर असणार आहे. म्हणजे सक्षमीला तुम्ही सगळे बघणार आणि तुमची काय रेखीन असते ते तर आम्हाला कळेलच. तर बघूया आपण. सक्षमीसाठी मी नवीन गाणं पण रेडी केलेलं आहे. तुम्हाला माहितीच आहे गाणं, ते ऐकू का? कथा ऐकताय? कमेंट करून सांगा. तुम्हाला जेव्हा फेस रिव्हील करेल तेव्हाच ऐकायचं आहे का आत्ता ऐकता तुम्ही? नंतर जेव्हा फेस रिव्हील होईल तेव्हा सक्षमीचा आपण AI व्हिडिओ पण काढायचे. तिचा फोटोचे यूज करून असे AI कार्टूनसारखे तिचे ॲनिमेशन बनवून पण व्हिडिओ काढायचे आहेत आणि पोस्ट करायचे आहेत. खूप छान प्लॅनिंग आहे. आणि फेस रिव्हीलला कसं मॅचिंग करणार आहे आम्ही तिघं पण. आणि आमचा आधी प्लॅन होता की प्रॉपर ठिकाणी जाऊन शूट करावं आहे का, पण नको वाटते मला प्रॉपर ठिकाणी जाऊन शूट करायला बाहेर, कारण खूप दगदग होईल. सक्षमी अजून लहान आहे, त्यामुळं घरातच आपल्या आतमधल्या घरातच लुक करून, छान असं लुक करून फेस रिव्हील करू आपण. घरातल्या घरातच बाहेर जायला नको असं मला आता वाटायला लागले. तेव्हाची सिच्युएशन जर सक्षमी चांगलं कोऑपरेट केलं वगैरे तर बघूया, काय सांगू शकत नाही. पण मला आता तर घरात वाटतं. आता सध्या बाहेर केलं तर खूप चिडचिड होईल, खूप दगदग होईल. हिला फिडिंग करणं आणि ही झोपलीच तर संपला विषय. मग सक्षमी झोपली संपला विषय. काय शूट काय नाही. मग तुम्ही झोपताना कशी सक्षमी दाखवू शकता? सक्षमी जेव्हा जागी असेल तेव्हाच तुम्हाला दाखवू शकतो मी. तेव्हा तिचा ऑगस्ट महिन्यामध्ये तिचा कसा शेड्यूल असेल. आता ती झोपती चांगली दिवसभर नाही का, ती थोडा 1-1 तास खेळते मग झोपते, 1-1 तास खेळते मग झोपते. असे बाहेर शूटला गेलं आपण एका तास आपल्याला काय शूट आपण उरकणार नाही आहे. फिडिंगला पाहायला बसलं तर 30-30 मिनटं 15-15 मिनटं फिडिंगमध्ये जातात. तर बाहेर आपण काय बुक वगैरे करून स्टुडिओ बुक करून जर केलं तरी पण आपलं टाईम वेस्ट होणार.
त्यामुळं घरात माझा प्लॅनिंग आता जर तेव्हा तिची झोप वगैरे नाही का कमी झाली, दिवसभर खेळणारी असली तर वेस्ट आहे आपल्यासाठी. गार्डन वगैरे आपल्या घरा बसल्या गार्डनमध्ये जाऊन करू, पण बाहेर नकोच वाटते एक्सपिरियन्स काय खर्च करून करायला. तर बघू, सक्षमी पण पुढं फ्युचरमध्ये जाऊन बघेल की अरे बापरे माझे मम्मी पप्पांनी किती केले आहे माझ्यासाठी नाही का. बारीक बारीक गोष्टीमध्ये माझे मुवमेंट जपल्यात. म्हणजे आपण बघ ना, आता आपण पण लहान होतो, आपले ठराविकच फोटो बड्डेच्या वेळेसच. बड्डे जेव्हा करल तेव्हाच फोटो असणार आपले, जेव्हा कधी स्टुडिओमध्ये काढले तरच, त्यानंतर नाहीच फोटो. तर सक्षमीचं असं नको व्हायला. सक्षमी प्रत्येक मोमेंटमध्ये तिचे लहानपणीची आठवण जी असावी. आणि एकदा फेस रिव्हील केलं तर संपलंच ना. रोज सक्षमीशिवाय आपल्याला दुसरं काय बोलायला नसणारच आहे. सक्षमी असं, सक्षमी तसं, सक्षमी ते. आणि ती रोज ब्लॉगमध्ये दिसणार. आणि ती प्रत्येक दिवस ती जगणार मोठी झाल्यावर. अरे मी लहानपणी असे करायची, कसे भारी असेल ना जेव्हा ती 25-1 वर्षाची होईल सक्षमी. आणि जेव्हा ती 25 वर्षापूर्वीचे तिचे व्हिडिओ बघेल की लहानपणी ती कशी करायची, काय करायची, मम्मी पहिला किती त्रास द्यायची, किती वेगळं असेल नाही. ती परत पुन्हा जगेल. म्हणजे असं तिला वाटणारच की माझं लहानपण माझ्या काही लक्षात नाही, असं ती नसणारच. जेव्हा ती बघेल ती लक्षात राहणार ना मोठेपणी, अरे मी लहानपणी असं केलं होतं. खूप छान मेमरी आपण सक्षमी बनवून ठेवू. पायर गेली खाली जेवण बनवायला येईल जाता वरती. कसं आहे गाईज, एक काम करायला एक काम वाटतं. आता आम्ही कॉन्टेंट शूट करतो, म्हणलं ब्लॉग घेण्यासाठी मोबाईलचा आडवा करावा. मोबाईल सगळं माईक सगळं खाली पडलं होतं. म्हणजे माईक पडला पाहिजे, माईक उचलायला गेलो तर ट्रायपॉडला लात लागली, ट्रायपॉड खाली. आणि ट्रायपॉडला होता मोबाईल. मी म्हणलं थांब ना, किती तोंड पडू झालंय माईक. मी म्हणलं जाऊन दिसेल माईक पडला, पण नंतर तो फोन पडायला लागला. माझं काळ जसं मी तिथं होते सक्षमी पाशी आणि पटकन रडले जोरात जोडली. सक्षमी सारखं. आणि आम्ही गेल्या 1 तासापासून कॉन्टेंट शूट करतोय. 2:20ला कॉन्टेंट शूट करायला घेतल्यात, आता 3:30 वाजल्यात. 3:30 वाजे 1 तास आम्ही सक्षमीला सारखं हातात घेतोय, खाली ठेवतोय, सक्षमीला कॉन्टेंटमध्ये यूज करतोय सक्षमीचा नाही का. तर पुरीने आम्हाला थोडं सुद्धा इरिटेट नाही केलं. मागाशीच तुम्हाला मी बोललो की सक्षमी कशी रिस्पॉन्स देते व्हिडिओ शूटला काय नाही माहीत नाही, पण मला असं वाटतं ती रिस्पॉन्स देईल, कारण तिला आता सवय लागली आमच्यासोबत शूट करायला. आणि तिला माहिती आहे काय इथला मोबाईल समोर लावून काही ना काहीतरी बोलते. आणि ती पायलचा मोबाईल बॅक साईड ना ती भरपूर ओळखते. उद्या ती मोठी झाली ना ती कंटिन्यू मोबाईलची बॅक साईड असं बघत राहील. सक्षमीला आहे ना ते चित्र वगैरे म्हणजे मोबाईल वरती असं दिसतं ना हलताना वगैरे. पायल काय मी माझा अँगल लावलाय म्हणून पायल दिसत नाही तुम्हाला. आणि मी खूप तर सांगायचं एवढं की सक्षमीने आम्हाला खूप कोऑपरेट केलं. आणि तू माझ्या लेवलला आता बरोबर आम्ही काय दिसतोय असा. थँक्यू पिल्लू, थँक्यू. बोल तू काहीतरी, थोलं काहीतरी बोल ना. बोलली. मला नव्हतं माहिती. अरे हे ग्रीन आहे ना इकडे असतं हा सवय नाही आपल्याला. मी कन्फ्युज होतो ना इकडे बघायला. बोलली ती थँक्यू वेलकम बोलली. गोंडस कशी आमच्याकडेच बघते कंटिन्यू. सक्षमी आमच्या दोघांकडेच बघते की आम्ही काय करतो ह्या मोबाईल कडे. म्हणजे तिला ना स्क्रीन नाही माहिती मोबाईलची, बॅक साईड माहिती. बॅक साईडचा कव्हर आहे ना. म्हणजे मोठी जरी झाली तिने मोबाईल जरी मागितला ना, एवढं बोलली तू आवाज आला का नाही काय माहिती आला असेल तर ती मोठी जरी झाली ना तर तिला मोबाईल हे नाही कळणार. फक्त ते ना व्हाईट कलरचं आपण तिला हे दिलं ना कव्हर आणून तरी ती खेळत बसते त्यासोबत. तुला अजून काय बोलायचं थांब, आपण अजून विचारू सक्षमीला काय बोलायचं का. गाईज थांबा 2 मिनिटं. म्हण हॅलो गाईज. बोल तू. सक्षमीच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. बोल हॅलो हॅलो हॅलो. जेवले का सगळे. म्हण जेवले का सगळे. बोलली का गाईज. कशी आहे. फुल ट्रेनिंग चालू आहे आमची. माझे कोण आमचीच नजर लागेल तिला. खरं नको नाही लागेल पाहिजे. तर जेव्हा तिला ब्लॉग मध्ये आम्ही घेणार ना तुम्ही पण बघून ना तुम्हाला पण असं होईल अरे यार सक्षमीला काय करू का. आम्हाला तसं वाटतं ना की तिला काय करू काय नाही. नको लय तारीफ नाही. मम्मा घेत नाही ना. नाही घेत ना. हा थांब तिला मारतो. चला थोड्या वेळाने भेटू आपण परत. आता पायल थोडा आम्ही आता रेस्ट करतो. एक व्हिडिओ केलाय आपण. पायलचे स्वयंपाक वगैरे झालेले आहे आता थोडा रेस्ट करेल मी पण जेवायला खाली जाईल. त्यानंतर आपण लकी ड्रॉ काढूच. तो आजच काढायचं ना. आजच काढून मोकळं करून परत 2-3 दिवस लागतात. एवढं आम्हाला आळस येऊन जायला द्यायला. काय बोलायचं.
सक्षमीला टोपी आणायची किती दिवस झालं, टोपी आणायला जमाना. वेळ आहे, इथं राहत नाही इथं लक्षात. आता आपण जेव्हा मोकळा वेळ असला तेव्हा लक्षात नसतो. हां आता आपण इकडे घेऊन पण जाऊ शकतो बाहेर. दुपारच्या वेळेस नको रे, लेऊन असतं, लेऊन असतं पर्यंत. सकाळच्या वेळेस घेऊन जा ना. सकाळी उघडत नाही ना 10 6 वाजता. वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत उघडतच दुकान. माझं जेवण झालंय आणि मी कपडे पण चेंज केले कारण की मला खूप जास्त गरम होतंय. गाईस किचनमधून आले, किचनमधल्या त्या खिडकीतून हवा येत नव्हती. वरती आले, पटकन सक्षमीला घेतली. ती खूप जास्त रडत होती. तिला माहीत नाही काय झालं, ती नुसती रडती आता. म्हणजे एवढी कंटिन्यू नाही रडत, फक्त ती जेव्हा तिचे डोळे असे उघडती ना झोप, म्हणजे ती झोपेतून उठली ना, तिला मी समोर दिसली पाहिजे आणि लगेच मी तिची, म्हणजे तिला भूक लागली की नाही ती कोणाचंच ऐकत नाही, मग तिला लगेच घ्यावं लागतं. तर तुम्ही डायरेक्ट आम्हाला बघत आहात कपडे चेंज करून, कारण की काल खूप कंटाळा आला होता पार्ट घ्यायचा, आम्ही वैतागलो होतो आणि जरा सक्षमी सोबत जर टाइम स्पेंड करायचा होता. कारण 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 नुसती कारणच पाहिजे ना आपल्याला, दुसरं काय पाहिजे. कुठली गोष्ट न करायला आपल्याला काय पाहिजे असतं, कारण ती भेटली की आपण लगेच हे जाऊन द्या न करायला. तर पायल मी एकट्याचे, कारण की पायल सक्षमीचा आवडती. सक्षमी आता उठली आहे, म्हणत आलं की आपला करून टाकू, खूप लेट नको व्हायला, नाही तर आपले सबस्क्रायबर म्हणतील स्कॅम करते सक्षमी. तर हे आहे आपलं गिफ्ट. आता आपल्याला पायल मॅडम पण जॉईन करत आहेत. गाईज प्लीज या, प्लीज सीट. मॅम अर्धे कॅमेरे बाहेर गेले. हां तर इथं बसलोय कारण की सक्षमीला आम्ही समोर ठेवलंय, ती खेळती आता सुटली. यस गाईज, आणि हे आपलं गिफ्ट, हे बघा. टडान टडान दाखवा पायल मॅडम हे गिफ्ट. गिफ्ट आहे आपलं. ह्या थर्ड बर्थडेचं सक्षमीचं. सक्षमीच्या बर्थडेचं गिफ्ट आहे. तर पहिलं नाव आहे चंचल जाधव चिट्टीकर. थांब एक मिनिटं, ते बॉक्स घे ना आपल्याकडं, म्हणजे नाव वाचून डायरेक्ट बॉक्स मध्ये टाकू. थांब पहिला बॉक्स रिकामा दाखवून दे. नाही एवढं तर लोकांना लक्ष बसला असेल रे. बॉक्स रिकामा आहे. आता ही मी सगळे नाव सांगितलेले आहेत. या ऋतुजा चिठ्ठीची डेडे. रेडी करून आपण टाकूया बॉक्स मध्ये. ऋतुजा, हितिशा, नाव कसलं पण नाही. हितिशा, इतिशा, हितिशा HITI शा ही चिठ्ठी पण गेली. अग्रवाल. हितिशा, जयश्री किचन, आणि आपले गेल्या लास्ट गिव्हअवेचे विनर सांगवी, आणि लास्ट बट नॉट लिस्ट, असंच काय तर म्हणतात ना. लास्ट बट नॉट लिस्ट पूनम. या 6 टॉपच्या कमेंट होत्या, म्हणजे सर्वात जास्त कमेंट ज्यांनी 10 कमेंट केल्या कम्प्लीट केलं त्यांनी. होत्या, त्यांचे नाव आहेत हे 6 नाव आहेत ना. तर आपण दरवेळेस असंच करतो. त्याचं नाव काढतोय काही. 3, 2, 1 नाव निघलेलं आहे. नाव मला माहिती काय आहे. तू हे चुकीचं केलंस नाही, परत नाव काढ. का? खाली नाही यायचंय बॉक्स, त्यांच्या समोरच अशी काढायची. अरे पण कट कुठे केला तू? इकडे का कुठं खाल्लं? चिठ्ठी हातनच काढली की मी. धर चिठ्ठी हातनच काढली कशी समोर काढून, हात घालून. चिठ्ठी थोडी मी हात पाय घालून काढली. लोकांचा गैरसमज होता. कोणाचा गैरसमज नाही, तर कळत कट लावलंय का नाही. आता एवढं सगळं परत नाही करू शकत. माझ्याकडे जायचं होतं ना. पण काढलंय की तिने. तसं नसतं सोनू. तसंच असतं. काही तुम्हाला वाटतंय काय निघली चिठ्ठी अशी सरळ काढली ना, असं हळून. तर काहीच नाव निघलेलं नाव आहे. अरे वा 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 वा. तर नीट बसत तर अशी काय बसली अशी. नॉनसेन्स. तर गाईज नाव आहे, सांगू का तुम्हाला? थांबा. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, मला असं वाटतं उद्यापर्यंत नाव सांगायला. टिक टिक 4, टिक टिक 5, टिक नाव आहे ऋतुजा डेडे. डडांग धडे का धडे? डेडे. धडे नाही, डेडे.
ढेढे 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 मी तेच म्हणलं ना धेडे. तुझ्या धेडे. म्युझिक लावून बॅकग्राऊंडला डडंग 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 धनक डडंग धनक डडंग. तर तुम्हाला भेटले आहे हे स्प्रे, बॅक स्प्रे, तर मला हेअर रिमूव्हल इंस्टाला- क्रीम स्प्रे भेटलेला आहे. तर पाहायला नाही तर मला कोणालाही तुम्ही इंस्टाला मेसेज करा, तुमचा ॲड्रेस सेंड करा आणि तुम्ही सेंड केल्यानंतर 2-3 दिवसामध्ये तुमचं पार्सल तुमच्या घरापर्यंत पोहोचून जाईल. आता नेक्स्ट जे गिफ्ट असणार आहे ना ते मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे. दुसऱ्या तिसऱ्या ब्लॉग मध्ये नंतर दाखवल मी. म्हणजे तुम्हाला माझा असा विचार चालू होता की काय 4th महिन्याचे गिफ्ट आपण इंस्टाग्राम वर ठेवावं. इंस्टाग्रामला एक चालेल, गिव्ह giveaway. करावं एक. कारण ऑडियन्स आपल्या इंस्टाग्राम फॉलोच करतेस. काय वाटतंय? बेस्ट. असं मला वाटतंय, तुम्ही कमेंट करू नका. इंस्टाला पण आपण गिव्हअवे करू शकतो. तर इंस्टाला पण आपले ऑडियन्स आहे follow ना, करा आणि माझे डेलीचे ब्लॉग पण बघायचा, मिनी ब्लॉग. इंस्टाला पण आपले ऑडियन्स आहे, हो बरोबर आहे. त्यांच्यावर पण आपलं प्रेम दाखवावं लागेल. हो तर भेटूया आज आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये. पायलने तिचा पूर्ण डे शेअर केलेला आहे, रुटीन काय दिवसभर कसे काम करते ते. तो तुम्हाला आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला मिळेल. उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला नेक्स्ट नाही. उद्याच्या ब्लॉग तेच नेक्स्ट म्हणजे उद्याच ना. ओके, नेक्स्ट म्हणजे उद्या. ब्लॉग आपण तोच पोस्ट करणार ना. तर चला, बाय बाय, गुड नाईट. Sweet dream. Take care. बाय. आणि सक्षमीला 4th मंथच्या आत्ताच विश करा. छान फोर्थ छान. मंथचं कशाला? 4 मंथ आता येईलच 15 दिवसांनी बर्थडे. कुठे 15 दिवसांनी? किती तारीख आहे आज? आज 19 तारीख आहे. 19 झालं की उद्या 20. हां. 20 हां. आता किती 23च दिवस राहिलेत फक्त. 15 दिवसांनी. फक्त 15 दिवसांनी.